दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। आश्वासनांच्या महापुरात आदिवासी बांधव बुडाला, ताडपत्रीखाली अंत्यविधीची दरवर्षीच येते वेळ। प्रतिनिधी बोरगाव। महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ जोरात होत आहे। भाजप, राष्ट्रवादी, जनता दल, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामे करण्याच्या भूलथापा दिल्या आहेत। मात्र सुरगाणा पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या जैसे थे आहेत। स्मशानभूमी, शेडअभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे। शनिवारी रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूरपारा येथे कल्पेश भोये 22 या युवकावर भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली। राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे। सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायत असून गावे व पाडे मिळून 381 गावे व पाडे आहेत। यातील 140 ते 150 ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे। स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांचा सामना करावा लागतो। काही ठिकाणी निधीचा अभाव, तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वन विभागाचा अडथळा, अशा गोष्टीमुळे अडचणी येत आहेत। काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तर नदी पात्रातून मृतदेह नेण्याच्या घटना घडल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो। अनेक ठिकाणी कागदपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत। यामुळे अनेक ग्रामसेवकावर खाते अंतर्गत कारवाई झालेली आहे। हे प्रकार टाळून अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गावपाड्यातून होत आहे। सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिळुकपाडा येथे 23 सप्टेंबर 2021 मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती। यासह वाघधोंड ग्रामपंचायत अंतर्गत साबरदरा येथे 8 जुलै 2022 ला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली होती। याबाबत दैनिक दिव्य मराठीने वाचा फोडली होती। सध्या या ठिकाणी जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी बांधण्यात आली आहे। भर पावसात आदिवासी समाजाला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे। शासनाने योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यवाही त्वरित करावी। ज्ञानेश्वर वारडे, जांभूलपाडा। दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।